नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण 5 जून ते 11 जून 2023 पर्यंतचे जे काही आपले वीकली करंट अफेअर आहेत, तर या करंट अफेअरच्या सीरीजमधला हा आपला व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण एकूण 8 दिवसांचं जे काही आपलं करंट अफेअर झालेलं असतं ते सगळं करंट अफेअरचे प्रश्न आणि त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकनचे बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या करंट अफेअरच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। आणि आता आपण जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं कोणत्या विद्यापीठाने जिंकली आहेत। तर नुकत्याच तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धामध्ये पंजाब विद्यापीठ जे आहे चंदीगडचं, तर या विद्यापीठाने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर आहे। तर या ठिकाणी आपण या संबंधित महत्त्वाची माहिती जी आहे ती पाहूया। तर तिसऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ज्या आहेत, तर या स्पर्धांचा जो कालावधी आहे तो 25 मे पासून 3 जून 2023 दरम्यान राहिलेला आहे आणि या स्पर्धांचं जे यजमान राज्य आहे तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश। तर आपल्याला यजमान राज्य माहीत असणं गरजेचं असतं। त्याचबरोबर या स्पर्धामध्ये सर्वाधिक पदकं जिंकणारी जी पहिली 3 विद्यापीठ आहेत, तर त्या विद्यापीठामध्ये पहिलं विद्यापीठ आहे पंजाब विद्यापीठ, जे की चंदीगडचं आहे आणि या विद्यापीठानं एकूण 69 एवढी पदकं जिंकलेली आहेत। तर या पदकांमध्ये 26 पदकं ही सुवर्ण पदकं आहेत, त्यानंतर 17 पदकं ही रजत पदकं आहेत आणि 26 पदकं जी आहेत ती कोणती आहेत तर कांस्य पदकं आहेत। आणि विद्यापीठांची जी क्रमवारी असते पदकांची ती कोणत्या क्रमानुसार लावली जाते, तर सुवर्ण पदकं ज्या विद्यापीठाची जास्त असतात ते विद्यापीठ जे असतं ते पहिल्या क्रमांकावरती घेतलं जातं। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरचं विद्यापीठ जर आपण पाहिलं तर ते आहे गुरु नानक देव विद्यापीठ, जे की अमृतसरचं आहे। तर या विद्यापीठानं 24 सुवर्ण, 27 रजत, 17 कांस्य असे एकूण 68 पदकं जिंकलेली आहेत। त्यानंतर जैन विद्यापीठ जे आहे कर्नाटकचं, तर या विद्यापीठानं एकूण 32 पदकं जिंकलेली आहेत। त्यामध्ये सुवर्ण पदकं किती आहेत तर 16 पदकं ही सुवर्ण पदकं आहेत, 10 रजत पदकं आणि 6 पदकं ही कांस्य पदकं आहेत। तर आपल्याला तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एवढी माहिती असणं कमीत कमी गरजेचं आहे। यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे। पुढचा प्रश्न आहे जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या पूर्णतः दृष्टिहीन महिला बुद्धिबळपटूंच्या क्रमवारीमध्ये पहिले स्थान पटकवणारी महाराष्ट्राची दुसरी खेळाडू कोण, असं आपल्याला विचारलेलं आहे। तर जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या पूर्णतः दृष्टिहीन महिलांच्या बुद्धिबळपटूंची जी काही क्रमवारी आहे तर यामध्ये पहिलं स्थान पटकवणारी महाराष्ट्राची दुसरी महिला खेळाडू आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर उत्तर लक्षात ठेवायचं आहे, उत्तर आहे अंबिका गवते असं या महिला खेळाडूचं नाव आहे। ही महाराष्ट्रातली दुसरी महिला खेळाडू ठरलेली आहे जिनं जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या अंध महिलांच्या क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक काय केलेला आहे तर पटकावलेला आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे गृहलक्ष्मी आणि युवा निधी या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTच्या योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहेत। तर गृहलक्ष्मी आणि युवा निधी या ज्या योजना आहेत तर या योजना कर्नाटक राज्य सरकारनं सुरू केलेल्या आहेत, जे की कर्नाटकमध्ये आता नुकतंच सत्तांतरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता जी आहे ती आलेली आहे। आणि याच पक्षानं काय केलं आहे तर गृहलक्ष्मी आणि युवा निधी या थेट लाभ हस्तांतरणाच्या योजना ज्या आहेत त्या सुरू करण्यास प्रक्रिया चालू केली आहे, म्हणून पर्याय क्रमांक कोणता उत्तर येणार आहे तर तिसरा कर्नाटक या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे। तर DBTच्या बँडवॅगनमध्ये सामील होणारं कर्नाटक हे जे आहे ते नवीनतम राज्य ठरलेलं आहे, म्हणजे नुकतंच DBTमध्ये सामील होणारं जे राज्य आहे ते आहे कर्नाटक। त्याचबरोबर कर्नाटकमधील काँग्रेस प्रणित सरकार जे आहे तर या सरकारनं काय केलं आहे तर गृहलक्ष्मी आणि युवा निधी या 2 थेट लाभ हस्तांतरणाच्या योजना ज्या आहेत त्या राबविण्यास औपचारिक मान्यता काय केली आहे तर दिलेली आहे। त्याचबरोबर आता ह्या ज्या योजना आहेत मग या योजनेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असली पाहिजे की गृहलक्ष्मी योजना जी आहे
तर या योजनेमध्ये महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा किती रुपये दिले जाणार आहेत, तर 2,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर युवा निधी जी योजना आहे, तर या योजनेच्या अंतर्गत पदवीधरांना दरमहा किती रुपये दिले जाणार आहेत, तर 3,000 रुपये एवढे पदवीधरांना दरमहा दिले जाणार आहेत. आणि पदविका धारकांच्या बाबतीमध्ये किती दिले जाणार आहेत, तर 1,500 रुपये त्यांना दरमहा दिले जाणार आहेत. तर ह्या ज्या दोन योजना आहेत, गृहलक्ष्मी आणि युवा निधी योजना, तर या कर्नाटकच्या बाबतीमध्ये आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, सलग 127 तास नृत्याविष्कार करत लातूरमधील रिकामी जागा हिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की सलग 127 तासांचा नृत्य करण्याचा जो रेकॉर्ड आहे, तर ती लातूरची महिला आहे आणि तिचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर नाव लक्षात ठेवायचं आहे, सृष्टी जगताप असं तिचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. लातूरची जी सृष्टी जगताप आहे, तिनं सलग 127 तासांचा नृत्याविष्कार करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. मग या ठिकाणी प्रतीक्षा बागडी आपल्याला पर्याय दिसतो. तर प्रतीक्षा बागडी जी आहे ती पहिली महिला महाराष्ट्र केसरी आहे. त्याच्यानंतर अंबिका गवतेच्या बाबतीमध्ये आपण नुकतंच पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी सृष्टी जगतापच्या बाबतीमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आणि आपण थोडंसं स्पीडमध्ये घेतो कारण डाटा जो आहे जास्त आहे आणि वेळ आपल्याला त्या वेळेच्यानुसारच सगळं काय नियोजन करायचं आहे. तर यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे तो पाहूया. आता प्रश्न विचारलेला आहे की सुलोचना लाटकर यांना कोणता पुरस्कार मिळाला होता. आता ह्या ज्या सुलोचना लाटकर आहेत त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, त्यांना महाराष्ट्र भूषण, व्ही शांताराम पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार हे तीनही पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणून उत्तर काय येतं, तर वरील सर्व योग्य. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण सुलोचना लाटकर यांच्याबद्दलची माहिती घेऊया. तर सुलोचना लाटकर यांचा जन्म जो आहे तो 30 जुलै 1928 रोजी झालेला आहे आणि त्यांचा जो मृत्यू आहे तर मृत्यू झालेला आहे 4 जून 2023 रोजी. त्याचबरोबर आता सुलोचना दिदी किंवा सुलोचना लाटकर यांच्याबद्दल आपण महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते पाहूया. तर या ठिकाणी मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसंच त्यांना सुलोचना दिदी असं म्हटलं जायचं आणि त्यांचं निधन जे आहे ते वयाच्या कितव्या वर्षी झालेलं आहे, तर 94व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्याचबरोबर भालजी पेंढारकर जे आहेत तर त्यांचं मार्गदर्शन सुलोचना दिदी यांना लाभलेलं आहे आणि भालजी पेंढारकरांनी त्यांना काय केलेलं आहे, तर सुलोचना हे नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर सन 1943ला सुलोचना दिदी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे, तर हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामध्ये त्यांची घरंदाज आईची भूमिका जी आहे ती विशेष गाजलेली आहे. यानंतर पुढचा मुद्दा काय आहे, तर त्यांनी 1943मध्ये मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चरच्या चिमुकला संसार या चित्रपटामधून वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रुपेरी पडद्यावरती पदार्पण केलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की चिमुकला संसार हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. कोणाचा, तर सुलोचना दिदी यांचा. त्याच्यानंतर मराठा तितुका मेळवावा हा जो चित्रपट आहे तर या चित्रपटामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच मासाहेब जिजाऊंची भूमिका जी आहे ती साकारली होती आणि ती भूमिका आजही काय आहे, तर एक मैलाचा दगड मानली जाते. तर जिजाबाईंच्या भूमिकेसाठी देखील सुलोचना दिदी जे आहेत त्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आपण सुलोचना दिदींचे पुरस्कार जर पाहिले तर पुरस्कारामध्ये 2009 साली त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर व्ही शांताराम पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे आणि 1999मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. तर हे सगळे पुरस्कार आणि त्यांचा पहिला चित्रपट चिमुकला संसार, तर ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. तर आता आपल्याला पुढे विचारलेलं आहे, मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. आता मणिपूर राज्यामध्ये काय आहे, तर वांशिक हिंसाचार सुरू झालेला आहे. आपण बऱ्याचशा दिवसांनी न्यूजपेपरला त्याच्या हेडलाईन्स वाचतो की मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार सुरू आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता घडत आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की मणिपूरमधील जो हिंसाचार झाला तर त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे किंवा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. तर हा जो आयोग आहे तो आहे
अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली तो स्थापन झालेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत तर ते सदस्य देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर अजय लांबा आयोग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मणिपूर राज्यामध्ये 3 मे 2023 पासून आणि त्यानंतरच्या वांशिक हिंसाचाराच्या जे काही घटना आहेत तर याची सगळ्याची चौकशी करण्यासाठी भारत सरकारनं कोणी नेमलेला आहे तर भारत सरकारनं हा आयोग नेमलेला आहे. आणि हा आयोग जो आहे तो चौकशी आयोग कायदा 1952 अंतर्गत गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आहेत अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे. तसंच या आयोगाचे जे सदस्य आहेत त्यामध्ये आहेत हिमांशू शेखर दास हे एक त्याचे सदस्य आहेत. त्याच्यानंतर आलोक प्रभाकर हे एक त्या आयोगाचे सदस्य आहेत. म्हणजे एकूण 3 व्यक्तींचा हा आयोग आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मणिपूरमधील हिंसाचाराच्या बाबतीमध्ये जो आयोग नेमलेला आहे त्याचे अध्यक्ष आहेत अजय लांबा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये अंतर गाठणारा जो काही पहिला धावपटू आहे तर तो धावपटू आपल्याला विचारलेला आहे ज्याचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर 100 मीटर धावण्याची जी शर्यत आहे तिच्यामध्ये 10 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये ती शर्यत पूर्ण करणारा जो काही पहिला धावपटू होता त्याचं निधन झालं आहे. आणि त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक चौथा जिम हाईन्स हा जो धावपटू आहे याचं नुकतंच निधन झालं आहे. आणि त्याच्या नावावरती 10 सेकंदापेक्षा कमी कालावधीमध्ये 100 मीटरचं अंतर पार करण्याचा रेकॉर्ड आहे. आणि हा जो जिम हाईन्स आहे तर याचं जे माहिती आहे ती आपण पाहूया. तर त्याचं वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं आहे आणि तो अमेरिकेचा होता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानं जो रेकॉर्ड केला होता ते वर्ष देखील माहीत असलं पाहिजे. 1968मध्ये त्यानं हा रेकॉर्ड केला होता. अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये त्याचा तो रेकॉर्ड होता. आणि रेकॉर्ड कितीचा आहे तर 9.9 सेकंदाचा त्याचा रेकॉर्ड आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला जिम हाईन्सच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहे. हा आहे जिम हाईन्स. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना प्रोत्साहन देणारी ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप नावाची योजना जी आहे ती कोणत्या महानगरपालिकेनं सुरू केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर योजना कोणती आहे तर ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप नावाची योजना आहे जी की वाहतुकीचे नियमन पाळणाऱ्या वाहन चालकांना प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे. तर ही जी योजना आहे ती नागपूर महानगरपालिकेनं सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 नागपूर महानगरपालिका आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप नावाची योजना लक्षात ठेवा. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना प्रोत्साहन देणारी ही ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप नावाची योजना आहे जी की नागपूर महानगरपालिकेनं सुरू केलेली आहे. आणि या योजनेचा जो आरंभ आहे तो कोणाच्या हस्ते करण्यात आला तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा आरंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न आहे मिष्टी योजनेची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे. आता ही जी मिष्टी योजना आहे ती केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देखील चर्चेत होती आणि आत्ता पुन्हा ती योजना जी आहे ती चर्चेत आलेली आहे. तर हिच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. मिष्टी योजनेची सुरुवात जी आहे ती झालेली आहे 5 जून 2023 रोजी. पर्याय क्रमांक 4 आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता 5 जून 2023ला सुरुवात झाली. तर ही जी योजना आहे तिच्याबद्दल आपण बेसिक माहिती घेऊया. तर मिष्टी योजना जी आहे तिचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फुल फॉर्म काय आहे तर द मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स टँजिबल इन्कम्स म्हणजेच मिष्टी. तर हा फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की मिष्टी योजनेचा फुल फॉर्म सांगा. तर हा फुल फॉर्म तुम्हाला पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर या योजनेचा उद्देश माहीत असला पाहिजे. किनारपट्टीवरील खारफुटीचं संवर्धन आणि वाढीला चालना देणं हा योजनेचा काय आहे तर उद्देश आहे. त्याच्यानंतर योजनेची घोषणा कधी करण्यात आली हे देखील माहीत असलं पाहिजे. वर्ष 2023-24चा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे जो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला होता या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्याच्यानंतर योजनेची जी सुरुवात झालेली आहे ती तारीख माहीत असली पाहिजे. 5 जून 2023 रोजी मिष्टी योजनेला प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर योजनेमधील जर महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर केंद्र सरकारद्वारे किनारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहभागानं मिष्टी उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या उपक्रमामुळे 2023 ते 2028 या 5 वर्षांमध्ये 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधील अंदाजे 540 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे
या उपक्रमाच्या माध्यमामधून अंदाजे 4.5 दशलक्ष टन कार्बन सिंक तयार होणार आहे. त्यानंतर याद्वारे निसर्ग पर्यटनाला देखील चालना जी आहे ती मिळणार आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे, स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेची संभाव्य क्षेत्र देखील यामुळे तयार होणार आहेत. तर अशा प्रकारे जी मिष्टी योजना आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हिच्यामध्ये किनारपट्टीवरील अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रमाची जी आहे ती काय करण्यात आली आहे, तर घोषणा जी आहे मिष्टी योजना म्हणजेच आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय तर किनारपट्टीवरील अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम म्हणजेच मिष्टी योजना. तर एवढ्या गोष्टी आपल्याला मिष्टी योजनेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुरिनाम या देशामध्ये प्रथम भारतीय नागरिक पोहोचल्याच्या घटनेच्या 150व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुरिनाम या देशामध्ये कोण उपस्थित होतं? आता सुरिनाम हा जो देश आहे, या देशामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस भारतीय नागरिक पोहोचला त्याला आता 150 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचा 150वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो नुकताच पार पडलेला आहे. आणि याच सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या उपस्थित राहिल्या होत्या. म्हणून पर्याय क्रमांक पहिला द्रौपदी मुर्मू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर याबद्दल आपण बेसिक माहिती जी आहे आपल्यासाठी महत्त्वाची ती माहिती पाहूया. तर सुरिनाममध्ये पहिल्यांदा जो भारतीय नागरिक पोहोचला त्याच्या घटनेला आता 150 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचाच वर्धापन दिन सोहळा जो होता तो सुरिनाममधील पारमारिबो या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि याच सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या उपस्थित राहिल्या होत्या. म्हणून हे द्रौपदी मुर्मूच्या बाबतीतला मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पहिला नागरिक जो आहे तो कधी पोहोचला होता ते पाहणंही गरजेचं आहे. तर 1873मध्ये 6 जून रोजी भारतीयांचा पहिला गट लल्लारुख या जहाजावरून सुरिनामच्या किनाऱ्यावरती दाखल झाला होता. आणि त्याच घटनेला आता काय झाली आहे तर 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या ठिकाणी पुढचं महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे सुरिनाम सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार. हा जो पुरस्कार आहे तो सुरिनामचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि याच पुरस्कारानं भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काय करण्यात आलेलं आहे तर सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हाही मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला सरळ विचारलं जाऊ शकतं की भारताच्या राष्ट्रपतीला पुढीलपैकी कोणत्या देशानं सर्वोच्च सन्मान दिला, तर त्यामध्ये पर्याय दिसतील आणि सुरिनाम हे देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर ते लक्षात ठेवायचं आहे. आणि सुरिनाम हा जो देश आहे त्याची राजधानी आहे परमारिबू आणि त्याचे राष्ट्रपती जे आहेत ते आहेत चंद्रिका प्रसाद संतोखी. तर ह्या गोष्टी तुम्हाला या प्रश्नाच्या बाबतीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता प्रश्न विचारलेला आहे की 2020-21 ते 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक जी आहे ती आलेली आहे? तर कालावधी कोणता आहे तर 2020-21 पासून 2022-23 हे जे 3 वर्ष आहेत तर या कालावधीमध्ये कोणतं राज्य आहे की जिथं सगळ्यात जास्त थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI आलेली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये ही FDI प्राप्त झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राचं उत्तर आहे. तर आपण ती राज्य जी आहेत ह्या 3 वर्षामधील 2020-21 पासून 2022-23 पर्यंतची तर ती आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये 29% एवढी FDI आलेली आहे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिले. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये 24% एवढी FDI आलेली आहे आणि कर्नाटक जे आहे ते कितव्या क्रमांकावरती आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. नंतर गुजरात राज्य आहे, गुजरातमध्ये 17% एवढी FDI प्राप्त झालेली आहे. गुजरात हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि त्यानंतर दिल्ली जी आहे ती चौथ्या क्रमांकावरती आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि दिल्लीमध्ये 13% एवढी FDI जी आहे ती या कालावधीमध्ये प्राप्त झालेली आहे. तर आपल्याला महाराष्ट्र विशेषतः लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी हा क्रम आणि टक्केवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोड्या लावामध्ये देखील येऊ शकतं आणि डायरेक्टली आपल्याला असं देखील विचारलं जाईल. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाभारतामधील शकुनी मामाची भूमिका साकारलेले अभिनेता आणि दिग्दर्शक आणि पुढे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे तर त्यांचं निधन झालंय तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर रिकाम्या जागेवरती या ठिकाणी प्रश्नार्थक नव्हतं पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे आहेत तर यांचं निधन झालं आहे, यांनी शकुनी मामाची भूमिका साकारलेली तर त्यांचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा गुफी पेंटल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर आपल्याला अशाच प्रकारचा प्रश्न यांच्यावरती पाहायला मिळू शकतो. तर या ठिकाणी आपण त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे तर ही वन लाइनरमध्येच लक्षात ठेवायची कारण जास्त माहिती या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपल्याला गरजेची नाही. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया.
आता हा जो प्रश्न आहे तो इंडिया रँकिंगच्या बाबतीमध्ये आहे. आता इंडिया रँकिंग जी आहे तर नुकतीच इंडिया रँकिंग प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला यासंबंधित जे योग्य पर्याय असतील ते ओळखायचे आहेत. तर पहिला पर्याय दिलेला आहे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं NIRFची इंडिया रँकिंग्स 2023 ही क्रमवारी प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे की या क्रमवारीमध्ये IIT मद्रासनं सलग 5व्या वर्षी, आता इथं सलग 5व्या वर्षी दिलेलं आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे की देशातील सर्वोत्तम 10 विद्यापीठ, इथं विद्यापीठ लक्षात ठेवा, आणि त्यानंतर महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठ व महाविद्यालयाचा समावेश नाही. तर आपल्यासाठी हा मल्टीलाईनमधला क्वेश्चन जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यातलं पहिलं विधान जे आहे ते देखील बरोबर आहे, दुसरं विधानही बरोबर आहे आणि तिसरंही बरोबर आहे. म्हणून उत्तर येणारे वरील सर्व योग्य. पर्याय क्रमांक चौथा या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण इंडिया रँकिंगच्या बद्दल आता डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर इंडिया रँकिंग 2023 जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एकूण 13 श्रेणींमध्ये जाहीर केलेली आहे आणि ही जी रँकिंग आहे ते कोण तयार करतं तर NIRF अंतर्गत ही तयार केली जाते. तसंच या क्रमवारीमध्ये IIT मद्रास जे आहे ते सलग 5व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिले. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण IIT मद्रासच्या बाबतीमध्ये सलग कितव्या वर्षी पहिल्या क्रमांकावरती आहे असंही आपल्याला विचारलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो भारतामधील, आता हे जे श्रेणी आहेत 13, तर यापैकी एक श्रेणी आहे विद्यापीठ आणि दुसरी आहे महाविद्यालयांच्या बाबतीतली. तर ही जी श्रेणी आहे तर या दोन्ही श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठ व महाविद्यालयाचा समावेश झालेला नाही, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि विद्यापीठ श्रेणीमध्ये म्हणजे ह्या ज्या श्रेणी आहेत त्यातल्या पहिल्या 10मध्ये, हे लक्षात ठेवा, म्हणजे माझ्याकडून सांगण्यात राहिलं ते की सर्वोत्तम 10 विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातली एकही विद्यापीठ आणि महाविद्यालय नाही. आणि त्याचबरोबर विद्यापीठ श्रेणीमध्ये मुंबईतील होमी भाभा राष्ट्रीय संस्था जी आहे ती 17व्या क्रमांकावरती आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ही बातमी जी आहे, म्हणजे ही माहिती जी आहे ती इतक्या प्रश्नासाठी आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला अजून यावरती माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे तो देखील आता मागच्या याच्यामध्ये आपण ऑप्शनमध्ये पाहिलं होतं, तोच प्रश्न आपल्याला इथे पाहायचा आहे. इंडिया रँकिंग 2023मध्ये कोणत्या शैक्षणिक संस्थेनं सलग 5व्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे? तर इंडिया रँकिंग 2023 जी आहे तर या रँकिंगमध्ये IIT मद्रास सलग 5व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिले, हे आपण मागच्याही प्रश्नात पाहिलं होतं आणि यावेळी आपण त्यावरती प्रश्न पाहिला आहे. तर लक्षात ठेवा, IIT मद्रास याचं उत्तर आहे. आणि आता आपण ही रँकिंग जी आहे ती व्यवस्थित पाहूया. तर या ठिकाणी इंडिया रँकिंगची जी सर्वसाधारण क्रमवारी आहे तर यामध्ये IIT मद्रास हे जे आहे तर हे पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे सर्वसाधारण क्रमवारीमध्ये, आणि ते कितव्या वर्षी आलेलं आहे तर सलग 5व्या वर्षी. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे बेंगळुरू तर हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर IIT दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर, IIT मुंबई चौथ्या आणि IIT कानपूर 5व्या. तर हे पहिले 5 क्रमांक तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यानंतर ही जी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत तयार करण्यात आली इंडिया रँकिंग आहे तर ही याच्याबद्दलची माहिती आपण पाहूया. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क जे आहे ते मानव संसाधन विकास मंत्रालयानं मंजूर केलेलं आहे आणि 29 सप्टेंबर 2015 रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गतच इंडिया रँकिंग 2023 जी आहे ती तयार केली जाते. त्याच्यानंतर या आराखड्यामध्ये देशातील संस्थांचं रँकिंग करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. आता ही जी बेसिक माहिती आहे, ज्यावेळेस मल्टीलाईन प्रश्न विचारतात त्यावेळेस विचारली जाऊ शकते, पण सिंगल लाईनमध्ये आपल्याला तिकडचे पहिले जे 5 क्रमवारी आहे ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयानं स्थापन केलेल्या कोअर कमिटीनं विविध विद्यापीठं आणि संस्थांच्या क्रमवारीचं व्यापक निकष ओळखण्यासाठी केलेल्या एकूण शिफारशीवरून ही कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला इंडिया रँकिंगच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या आहेत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस ऑक्टोबर 2025मध्ये रिकामी जागा या ठिकाणी आयोजित केली जाईल. म्हणजेच IUCNची वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस जी आहे ती 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार हे आपल्याला सांगायचं आहे, किंवा कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, अबुधाबीला ती होणार आहे आणि अबुधाबी आहे UAE मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक पहिला याचं उत्तर आहे. तर पुढील इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCNची वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे तर
अबुधाबी या ठिकाणी होणार आहे. अबुधाबी कोणत्या देशात आहे तर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, कोणाची संयुक्त राष्ट्र महासभेच्या म्हणजेच UNGAच्या 78व्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते या पदावरील त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पहिले नागरिक ठरलेले आहेत. तर प्रश्न काय आहे की संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अध्यक्षपदासाठी ज्यांची निवड झालेली आहे तर ते व्यक्ती आपल्याला सांगायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पहिले नागरिक ठरलेले आहेत. तर त्यांचं नाव लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 डेनिस फ्रान्सिस असं त्यांचं नाव आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यांची जी निवड झालेली आहे ती संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अध्यक्षपदी झालेली असून या पदावरचे ते त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पहिले नागरिक आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं डायरेक्टली अशाच प्रकारे. त्याच्यानंतर पर्यायामध्ये जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते देखील आपण पाहूया. सेलेस्टो सावलो जे आहेत तर त्या WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झालेली आहे. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर P उपाध्याय जे आहेत ते नौदल शस्त्रास्त्र महासंचालक बनलेले आहेत आणि अजय लांबा जे आहेत ते मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत. आपण मागच्या वेळेस प्रश्न याचा पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पण त्या अगोदर आपली सरळ सेवा चालू घडामोडीची टेस्ट सिरीजची जी बॅच आहे ती तिच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर या बॅचमध्ये तुम्हाला टेलिग्रामवरती तलाठी भरतीसाठी जे काही करंट अफेअरचे प्रश्न आहेत तर त्याची 20 मार्काची टेस्ट आहे जी की आपल्याला दररोज सोडत होते 7:30 वाजता आणि टेलिग्रामवरती या संबंधित आपण प्रायव्हेट ग्रुप सुरू केलेला आहे. याची फीस जी आहे ती आहे 149 रुपये आणि ही बॅच सध्या सुरू आहे. यामध्ये तुम्हाला 50 टेस्ट ज्या आहेत त्या करंट अफेअरच्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्या की PDF स्वरूपामध्ये देखील असतील आणि त्याचबरोबर टेलिग्रामवरती तुम्ही बॉटच्या माध्यमामधून देखील त्याला सोडू शकणार आहेत. आणि ही बॅच जी आहे ती आता सध्या सुरू आहे. तसंच यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे 9356715633 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. आणि यानंतर आता आपण काय करूया तर पुढचा आपला जो प्रश्न आहे तो पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेल्या बियाण्यांचं संवर्धन करण्यासाठी समितीची स्थापना करणारं पहिलं राज्य आपल्याला विचारलेलं आहे. आता प्रश्न काय आहे की आदिवासी शेतकरी जे आहेत यांनी संरक्षित केलेलं जे काही बियाणं आहे त्याच्या संबंधित समिती स्थापन करणारं पहिलं राज्य विचारले. तर हे राज्य आहे ओडिशा. ओडिशा या राज्यानं ही समिती जी आहे ती काय केली आहे तर अधिसूचित केली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ओडिशा याचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण पर्यायाबद्दल एकदा रिवाईज करून घेऊया. तर ओडिशाच्या बाबतीत पाहिलं की आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेल्या बियाण्यांचं संवर्धन करण्यासाठीची समितीची अधिसूचना काढणारं ओडिशा हे जे राज्य आहे ते पहिलं राज्य आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश जे आहे तर ते अज्ञात मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारं पहिलं राज्य आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नंतर केरळ जे आहे केरळच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं वॉटर बजेट स्वीकारणारं केरळ हे पहिलं राज्य आहे आपल्या भारतामधलं. त्यानंतर राजस्थानच्या बाबतीतही मुद्दा लक्षात ठेवा, आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं राजस्थान हे भारतातलं पहिलं राज्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चेन्नई आणि श्रीलंकेच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पहिल्या क्रूज सेवेला कोणी हिरवा झेंडा दाखवला किंवा कोणी रवाना केलेलं आहे. तर चेन्नई आणि श्रीलंका या दरम्यान जी काही पहिली क्रूज सेवा सुरू करण्यात आली आहे तर तिला रवाना कोणी केलेलं आहे तर सर्वानंद सोनोवाल यांनी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सर्वानंद सोनोवाल जे आहेत तर यांनी पहिल्या क्रूज सेवेला जो आहे तो हिरवा झेंडा दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपण या संबंधित माहिती घेऊया. चेन्नई आणि श्रीलंका दरम्यानची पहिली क्रूज सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि चेन्नई ते श्रीलंके दरम्यानची ही जी क्रूज सेवा आहे तर याच्यासाठी जे पहिलं जहाज रवाना करण्यात आलं त्याचं नाव लक्षात ठेवा, MV इम्पेक्स असं या जहाजाचं नाव आहे. त्याच्यानंतर याला जे म्हणजे हिरवा झेंडा जो दाखवला की याचं उद्घाटन जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर केंद्रीय बंदर विकास आणि जहाज बांधणी मंत्री किंवा केंद्रीय बंदर विकास मंत्री जे आहेत सर्वानंद सोनोवाल यांनी काय केलं आहे तर चेन्नई या ठिकाणाहून या जहाजाला रवाना केलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवायचा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्रूज सेवा म्हणजे काय माहीत नसतं. तर लक्षात ठेवा क्रूज म्हणजे काय तर क्रूज जहाजं ही मोठी प्रवासी जहाजं असतात जे प्रामुख्यानं जलपर्यटनासाठी वापरली जातात आणि याच जलपर्यटनासाठीची ही सेवा असते क्रूज सेवा. तर हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे की योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांची पदं दिलेली आहेत. तर ते लक्षात ठेवायचे बघा. रवींद्र कुलकर्णीच्या बाबतीत आपल्याला दिलेलं आहे की मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू. त्याच्यानंतर सुरेश गोसावी यांच्या बाबतीत दिलेले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे त्याचे कुलगुरू. आणि संजय भावे जे आहेत यांच्या बाबतीत आपल्याला काय दिलेलं आहे तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे आहे तर त्या विद्यापीठाचे हे कुलगुरू. तर आपण पाहिलेलं आहे की नुकत्याच काही विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या ज्या आहेत त्या नियुक्त्या राज्यपालांनी केलेल्या आहेत आणि त्यामध्ये हे जे तिघं जे आहेत तर यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. जसं की डॉक्टर रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू बनलेले आहेत. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. दुसराही बरोबर आहे. सुरेश गोसावी जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू बनलेले आहेत. आणि तिसरा पर्याय जो आहे डॉक्टर संजय भावेंच्या बाबतीमध्ये तर हा देखील बरोबर आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे तर वरील सर्व याचं योग्य उत्तर येणार आहे. आणि यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं की राज्यपाल जे आहेत ते राज्यपालांकडून यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि राज्यपाल जे असतात ते राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असतात. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग सध्या महाराष्ट्राच्या विद्यापीठातील महाराष्ट्र राज्यामधील जे विद्यापीठ आहेत त्यांचे कुलपती कोण आहेत तर सध्याचे महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत रमेश बैस हे याचे काय आहेत तर कुलपती आहेत. कशाचे तर महाराष्ट्रातील विद्यापीठांचे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या अवकाश संशोधन संस्थेच्या मार्स एक्सप्रेस या यानानं पहिल्यांदाच मंगळावरून थेट प्रक्षेपण करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तर मंगळ ग्रहावरून पहिल्यांदाच थेट पृथ्वीवरती प्रक्षेपण करण्यामध्ये जे यश मिळवलेलं आहे त्या यानाचं नाव आहे मार्स एक्सप्रेस. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि हे कोणत्या अवकाश संशोधन संस्थेचं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं युरोपियन अवकाश संशोधन संस्था जी आहे तर या अवकाश संशोधन संस्थेचे मार्स एक्सप्रेस नावाचं यान आहे आणि त्याच यानानं काय केलं आहे तर मंगळ ग्रहावरून थेट पृथ्वीवरती त्याचं प्रक्षेपण जे आहे ते दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थोडी माहिती घेऊया मार्स यानाबद्दल. तर मंगळ ग्रहावरून पहिल्यांदा थेट प्रक्षेपण झालेलं आहे आणि युरोपियन अवकाश संशोधन संस्थेचं हे मार्स एक्सप्रेस नावाचं यान आहे तर त्यानं ते केलेलं आहे. त्याचबरोबर हे जे चित्रण आहे ते मंगळ ग्रहावरून पृथ्वीवर पोहोचण्यास 17 मिनिटांचा कालावधी लागलेला आहे. तर मल्टीलाईन क्वेश्चन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे वेळ विचारला जाईल. त्याच्यानंतर मार्स एक्सप्रेस हे जे यान आहे तर याच्याबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे कारण पहिल्यांदाच मंगळावरून थेट पृथ्वीवरती प्रक्षेपण झालेलं आहे. तर याचं जे प्रक्षेपण झालं होतं म्हणजे हे जे यान आहे मंगळाकडे ज्यावेळेस पाठवण्यात आलं तर ते 2 जून 2003 रोजी मंगळ ग्रहावरती प्रक्षेपित करण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर मंगळावरील मानवी वस्तीसाठी चाचपणी करण्याचं काम ह्या यानाचं आहे आणि ते सध्या काम त्याचं सुरू आहे. तसंच हे जे मार्स एक्सप्रेस नावाचं यान आहे याचा कालावधी जो आहे तो 2026 पर्यंतचा आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या यानावरील मार्सिस नावाचं रडार आहे तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे जे मार्सिस नावाचं रडार आहे हे देखील लक्षात असलं पाहिजे जे की मंगळावरील पाण्याचा शोध घेण्याचं काम करते. कोणतं रडार आहे तर ते मार्सिस नावाचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारनं वृद्ध निराधारांची सुटका करण्यासाठी आणि वृद्धाश्रमामध्ये आश्रय शोधण्यासाठी एल्डर लाईन 14567 ही जी सेवा आहे ती सुरू केलेली आहे. तर आपल्याला एल्डर लाईन सेवा जी आहे ती लक्षात ठेवायची. उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे चौथा. उत्तर प्रदेश या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगैरे पोलीस भरतीवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. योगी आदित्यनाथ जे आहेत ते उत्तर प्रदेशचे कोण आहेत तर मुख्यमंत्री आहेत. तर लक्षात ठेवा एल्डर लाईन सेवा जी आहे ती उत्तर प्रदेशची आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पदक तालिकेत भारत हा कितव्या स्थानावरती राहिलेला आहे. आता अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे आणि या चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपला भारताचा क्रमांक 3रा आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचे भारत हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. मग उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण या बाबतची माहिती घेऊया. तर अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 जे आहे तिचं ठिकाण लक्षात असलं पाहिजे. दक्षिण कोरियातील येचियन या ठिकाणी हिचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचा जो कालावधी आहे तो किती राहिलेला आहे तर 4 ते 7 जून 2023 दरम्यान या स्पर्धेचा कालावधी राहिलेला आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेची आवृत्ती आपल्याला माहीत असली पाहिजे. 20वी आवृत्ती या स्पर्धेची आहे आणि या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते कोणी केलेलं आहे तर आशियाई ॲथलेटिक्स संघटनेकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर
पदक तालिकेच्या बाबतीमध्ये जर आपण माहिती घेतली तर पदक तालिकेमध्ये जपान जो आहे तो पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. जपाननं यामध्ये 14 सुवर्णपदकं, 4 रजत पदकं, 5 कांस्य पदकं असे एकूण 23 पदकं जिंकत जपान हा जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. त्याच्यानंतर चीन हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. नंतर भारताचा क्रमांक तिसरा आहे. भारत 6 सुवर्ण, 7 रजत आणि 6 पदकं जी आहेत ती कोणती आहेत तर कांस्य पदकं आहेत. अशा प्रकारे भारताने या स्पर्धेत एकूण किती पदकं जिंकलीत तर 19 पदकं भारताने या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. आणि चौथ्या क्रमांकावरचा देश देखील माहीत असला पाहिजे, उझबेकिस्तान आहे. आता हे 4 देश कसे माहीत असले पाहिजे? पहिल्या देशाची पदकं तुम्हाला सगळी माहीत असली पाहिजे आणि आपला जो भारत आहे त्याची सगळी पदकं आपल्याला माहीत असली पाहिजे. त्याच्यानंतर क्रम लक्षात राहिला पाहिजे, जपान, चीन, भारत, उझबेकिस्तान, कारण जोड्या लावामध्ये क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पदकं विचारली जातील तर पदकं 2 देशांची लक्षात ठेवायची, पहिला आणि आपला भारत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी आता काही पदक विजेते जे आहेत, भारताचे जे काही पदक विजेते आहेत म्हणजे सुवर्ण पदकं ज्यांनी जिंकलेली आहेत त्यातल्या काही खेळाडूंवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2023 जी झालेली आहे तर याच्यामध्ये गोळाफेक या प्रकारामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलं हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे भारतासाठी. तर पर्यायामध्ये दिलेला जो पर्याय आहे तो म्हणजे सिद्धार्थ चौधरी यानं गोळाफेकमध्ये या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे तर दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 1500 मीटर शर्यतीमध्ये, आता शर्यत लक्षात ठेवा 1500 मीटरच्या बाबतीतलं विचारलेलं आहे आणि यामध्ये सुवर्णपदक कोणी पटकावलं हे आपल्याला विचारले. तर 1500 मीटरच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लक्षिता शांडिल्य हे जे नाव आहे म्हणजे लक्षिता शांडिल्य जी आहे तिनं हे पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे तर तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. लक्षिता शांडिल्यच्या बाबतीत लक्षात ठेवा 1500 मीटरच्या बाबतीत तिला सुवर्णपदक आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक कोणी पटकावलं हे आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण 1500 मीटरच्या बाबतीत पाहिलं पण आता 400 मीटरच्या बाबतीत लक्षात ठेवा रेझोना मलिकने हे सुवर्णपदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक कोणता आहे तर पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. रेझोना मलिकचं हे सुवर्णपदक आहे 400 मीटरच्या बाबतीत आणि 1500 मीटरच्या बाबतीत कोण होतं तर लक्षिता शांडिल्य. नंतर पुढचा प्रश्न आहे की हीच जी अंडर-20 आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप आहे तर हिच्यामध्ये पुरुषांच्या डेक्थलॉन हा जो क्रीडा प्रकार आहे याच्यामध्ये सुवर्णपदक कोणी पटकावलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा डेकॅथलॉनमध्ये सुवर्णपदक पटकावणारा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे सुनील कुमार. पर्याय क्रमांक कोणता आहे तर चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. सुनील कुमारनं डेकॅथलॉनमध्ये काय केलं आहे तर सुवर्णपदक पटकावलेलं आहे. तर हे भारताचे काही पदक विजेते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी क्षेपणास्त्र दिलेलं आहे फताह हे जे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे तर ते कोणत्या देशाचं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे जे फताह नावाचं हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे ते आहे इराणचं, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा तुम्हाला लक्षात ठेवायचा इराण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी, आता जागतिक हवामान संघटना जी आहे म्हणजे WMO तिच्या उपाध्यक्षपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झाली हे आपल्याला सांगायचं आहे. तर नाव लक्षात ठेवा मृत्युंजय मोहोपात्रा जे आहेत त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं काय आहे तर बरोबर उत्तर आहे. मृत्युंजय मोहोपात्रा यांची निवड जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदावरती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांवर देखरेख ठेवण्यासाठी रिकामी जागा हे पोर्टल तयार करण्यात आलं आहे. आता बघा न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणतं पोर्टल तयार करण्यात आलं हे आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या पोर्टलचं नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नाव आहे न्याय विकास असं याचं नाव आहे. पर्याय क्रमांक दुसरा न्याय विकास पोर्टल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. लहान मुलांना व्यसनमुक्त करत भारताला तंबाखू आणि अंमली पदार्थमुक्त राष्ट्र बनवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून रिकामी जागा ही राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आता प्रश्न काय विचारला की लहान मुलांना व्यसनमुक्त करत भारताला तंबाखू आणि अंमली पदार्थापासून म्हणजे मुक्त करण्यासाठी कोणती मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आली आहे आणि ही मोहीम सुरू केलेली आहे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने. तर लक्षात ठेवा या मोहिमेचं नाव जे आहे ते म्हणजे व्यसनमुक्त अमृतकाळ असं या मोहिमेचं नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं काय आहे तर बरोबर उत्तर आहे व्यसनमुक्त अमृतकाळ ही मोहीम भारताने काय केली आहे तर सुरू केली आहे.
आता पुढचा प्रश्न आहे, अमृत जनरेशन म्हणजेच अमृत पिढी असं त्याचा मराठीत अर्थ होतो. तर ही जी मोहीम आहे या मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अमृत जनरेशन मोहिमेचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आलेला आहे स्मृती इराणी यांच्या हस्ते. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे तर चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्मृती इराणी यांच्या हस्ते अमृत पिढी किंवा अमृत जनरेशन जी आहे तर या मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे. तर स्मृती इराणी जे आहे त्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आहेत आणि त्यांच्याच हस्ते 7 जून 2023 रोजी मेटा इंडियाच्या सहयोगाने भारतातला युवा वर्ग जो आहे तर या युवा वर्गाला भविष्याबाबतच्या आपल्या आकांक्षा आणि स्वप्ने इतरांसमोर व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सहभागाद्वारे त्यांना सक्षम बनवणाऱ्या अमृत जनरेशन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, अमृत जनरेशन मोहीम 7 जून 2023 स्मृती इराणींच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पहिल्या भारत नामिबिया संयुक्त बैठकीचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आता भारत आणि नामिबियाच्या दरम्यान पहिली संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं विंडहोक या ठिकाणी. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि या बैठकीचं जे सह अध्यक्षपद आहे ते कोणी कोणी भूषवलं किंवा या बैठकीला कोण उपस्थित होते हे देखील माहीत असलं पाहिजे. तर ते होते भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नामिबियाचे परराष्ट्र मंत्री नेतुम्बो नदीतवाहा. तर ह्या दोघांनी काय केलं आहे तर या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलेलं आहे. बैठक झाली विंडहोक या ठिकाणी. भारत आणि नामिबियाच्या दरम्यानची पहिलीच बैठक होती. तसंच यावेळी विंडहोक या ठिकाणी काय केलेलं आहे तर भारत आणि नामिबिया सेंटर म्हणजे भारत नामिबिया सेंटर ऑफ एक्सलन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या बैठकीच्या बाबतीत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जो आहे तो पाहायचा आहे. तर 7 जून 2023 रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवसाच्या निमित्तानं 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचं म्हणजेच SFSIचं अनावरण जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तसंच मग 7 जूनला का केलं तर 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिवस असतो आणि त्या दिवसाच्या निमित्तानं हे अनावरण करण्यात आलेलं आहे. मग 7 जूनला जो जागतिक अन्न सुरक्षा दिवस झाला तर याची थीम तुम्हाला माहीत असली पाहिजे. थीम आहे फूड स्टँडर्ड्स सेव्ह लिव्ज. ही जी आहे तर ही या दिवसाची थीम आहे. काय थीम आहे तर फूड स्टँडर्ड्स सेव्ह लिव्ज. त्याच्यानंतर याच वेळी भारताचे जे डॉक्टर मनसुख मांडविया हे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री, तर यांनी काय केलेलं आहे तर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आलेली रॅपिड फूड टेस्टिंग किट म्हणजेच RAFT हे जे पोर्टल आहे तर याचं काय करण्यात आलं आहे तर अनावरण करण्यात आलेलं आहे. तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला सरळ विचारतील रॅपिड फूड टेस्टिंग किट पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं तर ते डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते झालेलं आहे. पुढे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर याच्यामध्ये हा जो निर्देशांक आहे तो 2018-19ला सुरू करण्यात आला होता. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. निर्देशांक कधी सुरू केला असंही विचारलं जातं. तर 2018-19ला राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि हा जो निर्देशांक आहे तो कोण तयार करतं असं विचारलं तर लक्षात ठेवा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण जे आहे तर याच्याकडून हा निर्देशांक सुरू केला जातो. हा निर्देशांक जो आहे तो तयार केला जातो. त्यानंतर हा निर्देशांक अन्न सुरक्षेच्या 6 वेगवेगळ्या पैलूमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचं मूल्यांकन जो आहे तो करतो. हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. किती पैलूमध्ये असं विचारलं तर 6 हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याचं उद्दिष्ट माहीत असलं पाहिजे. उद्दिष्ट काय आहे की सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची तरतूद सुनिश्चित करणं हे काय आहे तर राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचं काय आहे तर उद्दिष्ट आहे. त्यानंतर आपल्याला यावर्षीची आवृत्ती माहीत असली पाहिजे. यावर्षीची जी आवृत्ती आहे म्हणजे 2022-23ची आवृत्ती 5वी आहे आणि पहिली आवृत्ती जी होती ती 2018-19 साली प्रसिद्ध करण्यात आली होती. तर यावर्षीची जी आवृत्ती आहे तर याच्यामध्ये हे जे गट आहेत म्हणजे मोठ्या राज्यांची क्रमवारी आहे, त्यानंतर लहान राज्यांची क्रमवारी आहे आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी आहे. तर यामध्ये पहिले 3 राज्य त्यानंतर पहिले 3 केंद्रशासित हे आपल्याला माहीत असले पाहिजे. मग पहिलं मोठ्या राज्यांच्या क्रमवारीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यामध्ये केरळ हा पहिल्या क्रमांकावरती आहे.
पंजाब दुसऱ्या क्रमांकावरती आणि तामिळनाडू जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेलं आहे आणि हे क्रम आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. नंतर लहान राज्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी गोवा पहिल्या क्रमांकावर, मणिपूर दुसऱ्या क्रमांकावर आणि सिक्कीम हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेलं आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर पहिल्या क्रमांकावर, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आणि चंदीगड हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता हे झालं आपल्याला संपूर्ण डिटेल. पण तुम्हाला जर हे शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं, मोठ्या राज्यामध्ये फक्त पहिलं लक्षात ठेवायचं केरळ पहिल्या क्रमांकावर, लहान राज्यामध्ये गोवा आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जम्मू काश्मीर. वन लाईनरच्या बाबतीमध्ये आपल्याला इतका डाटा लागतो. जर मल्टीलाईनमध्ये गेलं तर मग हे जोड्याला वगैरे येऊ शकतं, तर ते लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न पाहायचे. तर प्रश्न विचारला आहे, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आलेल्या रॅपिड फूड टेस्टिंग किट म्हणजेच RAFT पोर्टल जे आहे तर याचं अनावरण रिकामी जागा यांनी केलं. तर आपण पाहिलं की डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते या पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, 7 जून 2023 रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवसाच्या निमित्तानं कितव्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकाचं अनावरण केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलेलं आहे. तर कितवा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असं आपल्याला विचारले. तर लक्षात ठेवा यावर्षीचा जो अन्न सुरक्षा निर्देशांक आहे तो आहे 5वा, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 5व्या अन्न सुरक्षा निर्देशांकाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न विचारला की 5व्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकानुसार मोठ्या राज्यांमध्ये, कोणत्या तर मोठ्या राज्यांच्या गटामध्ये पहिल्या क्रमांकावरचं राज्य आपल्याला विचारले. तर आपण पाहिलं की केरळ हे जे राज्य आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर पंजाब आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर तामिळनाडू आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. केरळ याचं योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न देखील त्याच निर्देशांकावरचा आहे. यामध्ये आपल्याला लहान राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर असणारं राज्य विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं गोवा हे जे राज्य आहे ते पहिल्या क्रमांकावरती आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला गोवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर मणिपूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर सिक्कीम आणि जम्मू काश्मीर जे आहे ते केंद्रशासित राज्यांच्या बाबतीमध्ये आहे, केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये. तर आपण ते देखील पाहूया. आता हा प्रश्न तोच आहे की 5वा जो राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक आहे त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिल्या स्थानावर असणारा केंद्रशासित प्रदेश तुम्हाला सांगायचा आहे. तर लक्षात ठेवायचं जम्मू काश्मीर हा त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, दिल्ली दुसऱ्या, चंदीगड तिसऱ्या. तर हे पहिले 3 क्रमांक आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. तर उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे की फूड स्टँडर्ड्स सेव्ह लिव्ज या संकल्पनेसह जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा करण्यात आला. आपण पाहिलं होतं की जागतिक अन्न सुरक्षा दिन जो आहे तो 7 जून 2023ला यावर्षीचा साजरा झालेला आहे आणि त्याची थीम काय राहिली आहे तर फूड स्टँडर्ड्स सेव्ह लिव्ज. पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तर मग दुसरा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे महत्त्वाचे प्रश्न असतात. हे प्रश्न अशा प्रकारेच आपल्याला कव्हर करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला चालू घडामोडी हा जो विषय आहे तो अत्यंत सोप्या पद्धतीने अभ्यासता येतो. यानंतर आता आपल्याला काही दिनविशेष जे आहेत या आठवड्यामधले ते दिनविशेषवरचे प्रश्न आपण सुरू केले आहेत. तर यामध्ये आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की बीट प्लास्टिक पोल्युशन्स. आता नावावरतीच आपल्याला थीममध्ये दिसतं प्लास्टिक आणि पोल्युशनवरून कळतं की कोणता दिवस असणार आहे. तर या थीमसह 50वा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात आला असं आपल्याला विचारलेलं आहे. कारण आपल्याला जागतिक पर्यावरण दिनाची थीम कोणती होती असं जर विचारलं आणि त्याच्यामध्ये एकच प्रकार जर अशा प्रकारच्या थीमचा दिला तर तो लगेच लक्षात येतो. त्या ठिकाणी आपल्याला विचारतील तर अशा प्रकारे विचारतील किंवा 2-4 वर्षाची थीम एकत्रित करतील पर्यावरण दिनाच्या आणि त्या ऑप्शनमध्ये देऊन आपल्याला विचारतील. तर आपण थीम लक्षात ठेवायची किंवा पाठच करायची. यावर्षीची बीट प्लास्टिक पोल्युशन ही थीम आहे आणि यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आला तर मग 5 जून 2023ला. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्लॅनेट ओशन टाइड्स आर चेंजिंग या थीमसह जागतिक महासागर दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आला. आता थीम आपल्याला आपण प्रश्नामध्ये का पाहतोय कारण थीम आपल्याला पाठ झाली पाहिजे. कारण थीमवरतीच प्रश्न आपल्याला आयोगाकडून विचारले जातात. पोलीस भरती वगैरे असेल किंवा तलाठी भरती जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तारीख विचारली जाते, दिवस कोणता आहे, कोणत्या तारखेला साजरा केला. तर हे सगळं आपण एका प्रश्नामध्ये कव्हर करतोय. तर लक्षात ठेवा जागतिक महासागर दिन जो आहे तो नुकताच साजरा करण्यात आलेली जी तारीख आहे ती आहे 8 जून 2023ला. जागतिक महासागर दिन जो आहे तो यावर्षी साजरा करण्यात आला आणि त्याची थीम काय राहिली तर प्लॅनेट ओशन टाइड्स चेंजिंग. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. याच्या थीम पाठ करत चला म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही.
आता प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात आला? आता हा जो दिन आहे आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन, तर याची तारीख आपल्याला माहीत असली पाहिजे. यावर्षीचा दिन 9 जून 2023ला साजरा झालेला आहे. आणि याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे जे दिन विशेष आपण पाहिले तर ते थोडे रिवाईज करायचे आहेत. 5 जून 2023ला 50वा जागतिक पर्यावरण दिन होता, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कितवा दिन होता? तर 50वा होता. तसंच या दिवसाची थीम राहिलेली आहे बीट प्लास्टिक पोल्युशन. नंतर 7 जून 2023ला जागतिक अन्न सुरक्षा दिन होता आणि याची थीम जी आहे ती फूड स्टँडर्ड्स सेव्ह लिव्ज अशी राहिलेली आहे. नंतर 8 जून 2023ला कोणता दिवस होता? तर जागतिक महासागर दिन आणि याची थीम काय आहे? तर प्लॅनेट ओशन टाइड्स आर चेंजिंग ही या दिवसाची थीम राहिलेली आहे. आणि 9 जून 2023ला जो दिवस आहे तो कोणता दिवस होता? तर आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन 9 जून 2023ला पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं की स्पॅनिश ग्रँड प्रिक्स जे आहे तर हिचा विजेता या वर्षीचा कोण आहे? तर स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2023चा जो विजेता आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनवरून लक्षात आलं असेल, इथे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे मॅक्स व्हर्स्टापेन यानं ती जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2023चा विजेता कोण आहे? तर मॅक्स व्हर्स्टापेन आहे. आणि तो कोणत्या संघाचा ड्रायव्हर आहे? तर रेड बुलचा आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा ग्रँडमास्टर रिकामी जागाने सलग दुसऱ्या वर्षी 23व्या दुबई ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आता भारताचा असा कोणता ग्रँडमास्टर आहे की ज्यानं सलग दुसऱ्या वर्षी 23व्या दुबई ओपन स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अरविंद चिदंबरम हा जो आहे किंवा अरविंद चिदंबरम जो आहे त्यानं हे पदक पटकावलेलं आहे किंवा त्यानं ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 अरविंद चिदंबरम आपल्याला लक्षात ठेवायचं, तो भारताचा ग्रँडमास्टर आहे आणि त्यानं सलग दुसऱ्या वर्षी 23व्या दुबई ओपन स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंडच्या हिमालय प्रदेशामध्ये गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी भारतातली पहिली महिला NCC कॅडेट. काय विचारलंय? उत्तराखंडच्या हिमालय प्रदेशामध्ये गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी भारताची पहिली महिला NCC कॅडेट कोण आहे? काय NCC कॅडेट सांगायचं की जिने गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केला आहे उत्तराखंडमधील हिमालय प्रदेशामध्ये आणि ती NCCची पहिली महिला कॅडेट ठरलेली आहे. तर हे नाव पाठच करा. नाव आहे शालिनी सिंग. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. शालिनी सिंगनं अशा प्रकारची कामगिरी केली आणि त्यामध्ये ती पहिली महिला ठरलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न, आता हा जो प्रश्न आहे तो आहे, नेदरलँडचा विज्ञानामधील सर्वोच्च सन्मान स्पिनोजा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर नेदरलँड या देशाचा विज्ञानामधील सर्वोच्च सन्मान असणारा स्पिनोजा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे जयिता गुप्ता यांना. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर नेदरलँडच्या बाबतीतला हा जो प्रश्न आहे, या जयिता गुप्ता ज्या आहेत त्या भारतीय वंशाच्या आहेत आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर याला डच विज्ञानातील सर्वोच्च सन्मान असं देखील म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. आपल्याला नेदरलँडचे विचारतील किंवा डचचे विचारतील, तर दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टारनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान करण्यात आलेला आहे? आता आपल्याला विचारलेलं काय आहे की ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे की ज्या देशानं आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या पुरस्कारानं सन्मानित केलं? तर लक्षात ठेवा, पुरस्कार आहे सुरिनाम या देशाचा. आपण हे मागे पाहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय आहे तर बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता जो आपल्याला पुढचा प्रश्न विचारला आहे, कोणत्या देशाचे शेंझेऊ 15, आता हे यानाचं नाव, हे अवकाशयान जे आहे तर हे लक्षात ठेवा ते पृथ्वीवरती परतलेलं आहे. तर हे जे शेंझेऊ 15 नावाचं यान आहे किंवा शेंझेऊ 15 यान जे आहे ते पृथ्वीवर आलेलं आहे चीन या देशाचं. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर चीन काय करतोय की काही कालावधीच्या नंतर चीनचे जे काही अंतराळवीर आहेत त्यांना अंतराळामध्ये पाठवतोय. अंतराळ स्थानकावरती चीनचं अंतराळ स्थानक आहे त्या ठिकाणी पाठवतो आणि ते यान जे आहे तर ते पृथ्वीवर परतले शेंझेऊ 15 हे यान. आणि याच्यानंतर आता अजून एक यान काय केलं आहे तर चीनने पाठवलेलं आहे, तर ते देखील आपण पाहणार आहोत. तर उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 चीन याचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणचे एम्स रुग्णालय
हे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्सचं म्हणजेच NBH काय NBHचं मानांकन प्राप्त करणारं देशातलं पहिलं रुग्णालय ठरलं. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे जे रुग्णालय आहे ते आहे नागपूरचं. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक पहिला. आणि हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे काय आहेत, हे महाराष्ट्राच्या बाबतीतले आहेत. तर तलाठी भरती जी आहे त्या ठिकाणी आपल्याला हे प्रश्न पाहायला मिळू शकतात, कारण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतात ते आपल्याला लवकरात लवकर परीक्षा ज्या होतात त्याच्या प्रश्न घडल्याच्या नंतर किंवा ती गोष्ट घडल्याच्या नंतर तर ते आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर लक्षात ठेवा, नागपूरचा हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक आणि रंगभूमी कलाकार कोण, ज्यांचं नुकतंच निधन झाले. तर पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक आणि रंगभूमी कलाकार जे होते त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. नाव आहे आमिर रजा हसन. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आमिर रजा हसन यांचं निधन झाले. त्यांना कोणता पुरस्कार मिळाला होता, तर पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. यानंतर पुढचा प्रश्न आहे किर्गिस्तान या ठिकाणी झालेल्या रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेमध्ये महिलांच्या 65 किलो वजनी गटामध्ये, आता वजनी गटही माहीत असला पाहिजे आपल्याला, वजनी गटाच्या बऱ्याच वेळा जोड्या विचारलेल्या आहेत. तर 65 किलोच्या वजनी गटामध्ये सुवर्णपदक कोणी पटकावलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर स्पर्धा जी आहे ती कुठं झाली, तर किर्गिस्तानमध्ये झाली. आणि स्पर्धेचं नाव काय, तर रँकिंग सिरीज या कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारतीय पहिलवान जी आहे ती आपल्याला सांगायची आहे. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आहे मनीषा भानवलनं हे पदक पटकावलेलं आहे. पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे की बेल्जियममधील मर्कसेम, बेल्जियममधील कोणत्या ठिकाणी, तर मर्कसेम या ठिकाणी झालेल्या फ्लँडर्स चषक 2023 ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या रिकामी जागा पुरुषांच्या 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदक पटकावलं. आता ही जी रिकामी जागा ही पद्धत आहे जी आता नवीन क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात परीक्षेमध्ये, ती पद्धत आहे. तर आपल्याला तशी तयारी करणं गरजेचं आहे की रिकामी जागा सोडतात आणि नंतर ऑप्शन देतात. तर लक्षात ठेवा, याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक येणार आहे पहिला. अमलान बोर्गोहेन हा जो भारताचा धावपटू आहे त्यानं बेल्जियममधील मर्कसेम या ठिकाणी झालेली जी काही फ्लँडर्स चषक स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही कॅटेगरीमध्ये काय केलं आहे, तर सुवर्णपदक पटकावलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचा दिग्गज टेनिसपटू रिकामी जागा याला इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचा ITF प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर भारताचा असा कोणता टेनिसपटू आहे जो की माझे टेनिसपटू आहे आणि त्याला ITF म्हणजेच इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचा उत्कृष्ट प्रशिक्षकासाठीचा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला. तर लक्षात ठेवा, जिशान अली हा भारताचा टेनिसपटू होता आणि त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा काय येणार आहे, तर याचं उत्तर येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच GSI, तर ही जी संस्था आहे केंद्र सरकारची, तर या संस्थेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर GSI म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे महासंचालक म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यांचं नाव आहे जनार्दन प्रसाद. पर्याय क्रमांक चौथा जनार्दन प्रसाद लक्षात ठेवायचे आहे, कारण आपल्याला आता काही परीक्षांमध्ये नियुक्तीवरचे जे प्रश्न पाहायला मिळाले तर त्या प्रश्नाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत इम्पॉर्टंट असतील किंवा जे काही असेल ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारनं ऊर्जा क्षेत्रातील अद्ययावत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं स्वदेशी संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिक सुलभ करण्यासाठी रिकामी जागा या उपक्रमाची सुरुवात केली. तर काय विचारलं, केंद्र सरकारनं ऊर्जा क्षेत्रामधील अद्ययावत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं स्वदेशी संशोधन, विकास आणि प्रात्यक्षिक सुलभ करण्यासाठी कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली. तर लक्षात ठेवा, हा उपक्रम आहे माहीर. पर्याय क्रमांक दुसरा याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता. धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी देशातलं पहिलं केंद्र जे आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. आता धरणं जी असतात तर यांच्या भूकंप सुरक्षेसाठीचं देशातलं पहिलं केंद्र जे आहे ते जयपूरमध्ये सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला जयपूर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण माहिती घेऊया. MNIT जयपूर जे आहे तर ते धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी देशातलं पहिलं केंद्र ठरले. तर MNIT म्हणजे काय, तर मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MNIT ची ओळख आता नॅशनल सेंटर फॉर अर्थक्वेक सेफ्टी ऑफ डॅम्स अशी करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जयपूरचं जे आहे तर ते भारतातलं पहिलं
धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठीचं केंद्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. MNIT जयपूर धरणांच्या भूकंप सुरक्षेसाठी भारतातलं पहिलं केंद्र ठरलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या तारखेला घेण्यात आलेली आहे? आता हे जे अग्निप्राईम क्षेपणास्त्र आहे याची चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे आणि त्याची तारीख आपल्याला महत्त्वाची आहे, कारण आपल्याला एकदा परीक्षेमध्ये काय विचारलं की पृथ्वी क्षेपणास्त्र कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आलं आणि त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला तारीख दिलेली होती. त्या पण तारीख अशा होत्या की जवळजवळच्या होत्या, म्हणजे ॲक्युरेट ज्याला माहिती त्यालाच त्याचं उत्तर येत होतं. त्यामुळे आपल्याला ह्या तारखा ज्या असतात त्या पाठ करणं गरजेचं असतं. तर लक्षात ठेवायचं आहे, अग्निप्राईम क्षेपणास्त्र जे आहे त्याची चाचणी जी आहे ती 7 जून 2023ला घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी आता अग्निप्राईमबद्दल आपण माहिती घेऊया. तर DRDO म्हणजेच काय तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे न्यू जनरेशन म्हणजेच नवीन पिढीमधलं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे अग्निप्राईम, त्याची चाचणी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. तसंच ही चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ओडिशाच्या किनारपट्टीजवळील जे काही बेट आहे तर या बेटावरून ही चाचणी 7 जून 2023 रोजी घेण्यात आलेली आहे. तर ही तारीख लक्षात ठेवायची आणि क्षेपणास्त्राच्या ज्या चाचण्या असतात त्या ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून जास्त करून घेतल्या जातात, हे देखील लक्षात ठेवा. तर अग्निप्राईमच्या बाबत पुढचा देखील एक प्रश्न आहे, तोही आपण पाहूया. प्रश्न आहे की अग्निप्राईम क्षेपणास्त्राचा पल्ला जो आहे तो किती किलोमीटरपर्यंत आहे? आता अग्निप्राईम हे जे क्षेपणास्त्र आहे त्याचा पल्ला आहे 2000 किलोमीटरच्या जवळ, म्हणून लक्षात ठेवा 2000 किलोमीटरपर्यंतचा पल्ला असणारं क्षेपणास्त्र आहे अग्निप्राईम. पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता या ठिकाणी आपण अग्निप्राईमची जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहूया. तर पहिलं म्हणजे याचं वजन माहीत असलं पाहिजे, 11,000 किलोग्राम एवढं त्याचं वजन आहे. लांबी आहे 34.5 फुटाची, पल्ला आहे 2000 किलोमीटरपर्यंतचा आणि हे जे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे ते जमिनीवर मारा करणार आहे. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण जमिनीवरून आकाशात मारा करतं किंवा समुद्रातून आकाशात मारा अशा प्रकारचे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे अग्निप्राईम आणि या क्षेपणास्त्रावर उच्च तीव्रतेची स्फोटकं आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यासाठी हे क्षेपणास्त्र जे आहे ते सक्षम आहे. तसंच अग्निप्राईम जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातलं क्षेपणास्त्र आहे, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि यामध्ये 1500 किलो ते 3000 किलो वजनाचे शस्त्र बसवता येतात, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं म्हणजे काय तर स्टेज 2 मधील रॉकेट मोटार आधारित क्षेपणास्त्र आहे. तर एवढी वैशिष्ट्ये जी आहे ती अग्निप्राईमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहेत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पहिल्या इंग्रजी भाषेतल्या वृत्तनिवेदक कोण ज्यांचं नुकतंच निधन झालं? तर दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पहिल्या इंग्रजी भाषेतल्या वृत्तनिवेदक जे होत्या त्यांचं नाव आहे गीतांजली आयर आणि त्यांचं काय झालं आहे तर नुकतंच निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि न्यूझीलंडची पहिली संयुक्त गोलमेज बैठक जी आहे ती कोणत्या ठिकाणी पार पडली? तर भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची जी काही पहिली संयुक्त गोलमेज बैठक आहे ती पार पडलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा नवी दिल्ली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या बैठकीबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. 8 जून 2023ला भारत आणि न्यूझीलंडच्या दरम्यान पहिली संयुक्त गोलमेज बैठक पार पडलेली आहे. ती बैठक नवी दिल्लीला झालेली आहे. या बैठकीची आवृत्ती पहिली ही आपण हेडिंगमध्येच पाहिलं आणि या बैठकीचे जे सहअध्यक्ष राहिलेले आहेत ते आहेत भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि न्यूझीलंडचे भारतामधील उच्चायुक्त डेव्हिड पाईन हे या बैठकीचे काय राहिलेले आहेत तर सहअध्यक्ष राहिलेले आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे ती आपल्या भारतात होणार आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ही स्पर्धा कुठं होणार आहे तर आपल्या भारतामध्ये होणार आहे. मग थोडी माहिती आपण मिस वर्ल्ड स्पर्धेच्या बाबतीत घेऊया. स्पर्धा होणार आहे नोव्हेंबर 2023मध्ये, तिची आवृत्ती असणार आहे 71वी आणि ही स्पर्धा आपल्या भारतात होणार आहे. त्याचबरोबर या अगोदरची जी मिस वर्ल्ड स्पर्धा भारतामध्ये झाली होती ते वर्ष आपल्याला माहीत असलं पाहिजे. 1996मध्ये या आधीची स्पर्धा झाली होती, त्यानंतर आता 2023च्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तिची आवृत्ती आहे 71वी आणि ही जी स्पर्धा आहे हिच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर भारताची मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टी जी आहे ती या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तसंच गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली तिची विजेती लक्षात ठेवा 17वी मिस वर्ल्ड जी आहे
ती आहे पोलंडची कॅरोलिना बिलावास्का. तर हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारतातल्या ज्या काही विजेत्या महिला राहिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया. रीटा फारिया पहिली मिस वर्ल्ड राहिली भारताची 1966 साली. ऐश्वर्या राय जी आहे ती 1994ला आणि डायना हेडन 1997. त्याच्यानंतर मग ह्या बाकीच्या आहेत. प्रियंका चोप्रा 2000 साली आणि मानुश्री छिल्लर ही 2017 साली. तर एवढं तुम्हाला या बाबतीमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या महिला बस चालक कोण बनल्या? आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एखाद्या महिलेला बस चालक बनवण्यात आलेलं आहे आणि त्या महिलेचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर या ठिकाणी ज्या महिला दिलेल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्या फील्डमध्ये पहिले राहिलेले आहेत. तर या ठिकाणी नाव आहे माधवी साळवी. या महाराष्ट्रातल्या नाशिकच्या आहेत त्या आणि त्या पहिल्या महिला ड्रायव्हर ठरलेल्या आहेत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हमारी भाषा हमारी विरासत हे प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे जे हमारी भाषा हमारी विरासत नावाचं प्रदर्शन आहे ते नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नवी दिल्ली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नंदबाबा दूध मिशन कोणत्या राज्यानं सुरू केलं? आता हे जे नंदबाबा दूध मिशन आहे ते सुरू केलेले उत्तर प्रदेशने. पर्याय क्रमांक चौथा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. उत्तर प्रदेश या राज्यानं नंदबाबा दूध मिशन सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की माउंट एव्हरेस्ट सर करणारी तामिळनाडूची पहिली महिला कोण? आता आपण मागच्या पर्यायामध्ये पाहिलं होतं एन मुथामिद सेल्वी जी आहे. तर ही आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला ड्रायव्हरचा जो प्रश्न होता त्यामध्ये पर्यायामध्ये आपण पाहिलं होतं की एन मुथामिद सेल्वी आणि याच ज्या आहेत त्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला आहेत. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या तामिळनाडूच्या पहिल्या महिला एन मुथामिद सेल्वी. पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रतीक्षा बागडेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र केसरी महिला राहिलेली आहे पहिली. त्यानंतर माधवी साळवींच्या बाबतीत आपण पाहिलं की ड्रायव्हर आहेत एसटीच्या पहिल्या महाराष्ट्रातल्या आणि सुरेखा यादव वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला ड्रायव्हर. पुढचा प्रश्न आहे, एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाला 8 जून 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाली हे आपल्याला विचारलेलं आहे. तर एअर इंडियाचं पहिलं उड्डाण जे आहे त्याला 8 जून 2023ला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे तर तिसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया. एअर इंडियाचं पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण जे आहे ते झालं होतं 8 जून 1948 रोजी आणि त्याचा जो पहिला प्रवास होता तो होता मुंबई ते लंडनच्या दरम्यान. आणि या प्रवासाचे जे पहिले वैमानिक होते ते होते KR गजदर आणि यामध्ये प्रवास केला होता JRD टाटा यांनी. तर एवढ्या गोष्टी आपल्याला या एअर इंडियाच्या पहिल्या उड्डाणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. त्याला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं जगातील सर्वात शक्तिशाली विंड टनेल निर्माण केलेला आहे? आता हा जो जगातील सगळ्यात शक्तिशाली विंड टनेल निर्माण केला आहे तो चीननं निर्माण केला आहे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि अशामुळे काय झालं आहे तर चीन आता जगामध्ये सर्वात शक्तिशाली देश त्यामुळे होऊ शकतो. तर ते आपण पाहूया. चीननं जगातला सगळ्यात शक्तिशाली विंड टनेल जो आहे तो निर्माण केलेला आहे. आणि ह्या विंड टनेलचं नाव जे आहे ते आहे JF-22. आपल्याला JF-22 कशाशी संबंधित आहे की कोणत्या देशाशी संबंधित असंही विचारलं जाईल. त्याने विंड टनेल वगैरे काही नाही द्यायचे ते. तर ते लक्षात ठेवा. JF-22 त्याचं नाव आहे. आणि या विंड टनेलचा वापर जो आहे तो चीन कशासाठी करणार आहे तर अंतराळ वाहतूक यंत्रणा, हायपरसोनिक विमानांसह लष्करी संशोधनामध्ये देखील त्याचा वापर चीनकडून केला जाणार आहे. आणि याचा जर वापर त्यांनी लष्करी संशोधन आणि अंतराळ वाहतूक यंत्रणेसाठी जर केला तर काय होणार आहे ते देखील आपल्याला पुढं पाहायचं आहे. 2035 पर्यंत हायपरसोनिक विमानांचा ताफा तैनात करण्याचं चीनचं लक्ष आहे. आणि हा ताफा प्रवाशांना अंतराळामध्ये घेऊन तासाभरात पृथ्वीवर पोहोचण्यास सक्षम ठरणार आहे. तसंच या टनलच्या मदतीनं चीनी क्षेपणास्त्र ताशी 40,000 किलोमीटरचा वेग गाठू शकतात, ज्यांना कोणताही देश सध्या रोखू शकणार नाही. आणि यामुळं चीन जो आहे तो सर्वात शक्तिशाली देश ठरू शकतो. जर चीनची ही याची जी विंड टनेलची निर्मिती आहे आणि त्यामधील जे काही त्यांचं संशोधन आहे ते जर पुढे यशस्वी झाले तर अशा प्रकारे चीन हा जगामधील सर्वाधिक ताकदवान देश ठरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, तापी गॅस पाईपलाईन प्रकल्प कोणत्या तापी गॅस लाईन प्रकल्पामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तापी
हा जो गॅस लाईन प्रकल्प आहे त्याच्या नावामध्येच आहे, त्या सगळ्या देशांची नावं मिळून तापी असं नाव झालेलं आहे. तर तापीमध्ये तुर्कमेनिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, त्यानंतर पी म्हणजे पाकिस्तान आहे, या ठिकाणी चीन दिले, उत्तर जे आहे ते चीन आहे, चीन यामध्ये नाही म्हणून पर्याय क्रमांक तिसरा त्याचं उत्तर आहे. आणि चौथा आय आहे, आय इंडिया म्हणजेच भारत. तर तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या 4 देशांची गॅस पाईपलाईनचा प्रकल्प आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये एक अपडेट आहे. पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे जे 2 देश आहेत त्यांनी आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या योजनेवरती स्वाक्षरी केलेली आहे. आता हा जो प्रकल्प होता तो अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस सत्तांतरण झालं आणि त्या ठिकाणी जी राजवट स्थापित झालेली आहे तालिबानी, तर या राजवटीमुळं हा प्रकल्प रखडला होता. आता त्याच्या कामाला पुन्हा एकदा काय झाली आहे तर सुरुवात झाली आहे. तर त्यासाठीच पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानची जी आहे ती संमती त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता हा जो प्रकल्प आहे तो तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये काय येणार ते गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी येणार आहे. तर यासाठी लांबी जी आहे या प्रकल्पाच्या गॅस पाईपलाईनची तर ती आहे 1814 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. आणि ती नैसर्गिक वायूची पाईपलाईन असणार आहे, जी की तुर्कमेनिस्तानमधून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे भारतामध्ये येणार आहे. तसंच यासाठी जो करार झाला होता पहिल्यांदा तो 2010 साली झाला होता आणि त्यानुसार 2015 साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नंतर मग ते तालिबानी राजवट वगैरे आणि त्यामुळे हे काम जे आहे ते रखडलं होतं. आता ते पूर्ववत सुरू होणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला तापी गॅस पाईपलाईनच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलानं 6 जून 2023 रोजी स्वदेशी बनावटीच्या रिकामी जागा या हेवीवेट टॉर्पिडोची चाचणी घेतली. तर कोणत्या टॉर्पिडोची चाचणी घेतली तर हे देखील लक्षात ठेवा, वरुणास्त्र असं त्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर तारीख लक्षात ठेवा, 6 जून 2023ला वरुणास्त्राची चाचणी झालेली आहे. ते स्वदेशी बनावटीचं हेवीवेट टॉर्पिडो आहे आणि याचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर ते जहाजामधून प्रक्षेपित करता येणारं व्हर्जन जे आहे त्याचं ते 2016 साली भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आलेलं आहे. तसंच याचं नाव जे आहे ते समुद्राची देवता वरुण देवतेवरून घेण्यात आलेलं आहे, ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि वरुणास्त्र जे आहे ते जहाज आणि पाणबुडी या दोन्हीच्या मधून काय करता येतं ते प्रक्षेपित करता येतं. आणि त्याचबरोबर याची जी निर्मिती आहे तर DRDOच्या अंतर्गत असणारी विशाखापट्टणम या ठिकाणची नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे. तर या प्रयोगशाळेमध्ये त्याची डिझाईन आणि त्याला विकसित केलेलं आहे. तर हे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हे जे वरुणास्त्र आहे त्याच्याबाबतचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे GPS आधारित लोकेटिंग ॲड सिस्टम असलेलं वरुणास्त्र जगातलं एकमेव टॉर्पिडो आहे. तर हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याबद्दल आपण थोडीशी इतर वैशिष्ट्ये जी आहेत ती पाहूया. तर या वरुणास्त्राचं वजन आहे 1500 किलोग्राम, लांबी आहे 8 मीटर, रेंज आहे 40 किलोमीटरपर्यंत आणि लक्ष्यभेद करण्याची जी त्याची क्षमता आहे ती 600 मीटर खोलीपर्यंतची आहे. आणि त्याचा वेग जो आहे तो आहे 40 नॉट्स म्हणजे 74 किलोमीटर प्रति तास वेगानं हे क्षेपणास्त्र जे आहे ते जातं. आणि याचं वॉरहेड वहन क्षमता जी आहे ती 250 किलोपर्यंतची आहे. तर एवढ्या गोष्टी वरुणास्त्राच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामानशास्त्र संघटना जी आहे म्हणजेच WMO, तर हिच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची निवड झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरलेल्या आहेत सेलेस्टो सावलो. पर्याय क्रमांक पहिला याचं उत्तर आहे. आणि सेलेस्टो सावलो जे आहेत तर यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्या अर्जेंटिनाच्या आहेत आणि त्या WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस ठरलेल्या आहेत. आणि त्या कधीपासून कार्यभार स्वीकारणार आहेत तर त्या 1 जानेवारी 2024 पासून WMOच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून काम काय करतील तर सुरू करतील किंवा त्यांचा कार्यभार स्वीकारतील. आणि सेलेस्टो सावलो 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामानशास्त्र सेवेमध्ये संचालक आहेत. पुढचा प्रश्न, WMOच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर WMOच्या अध्यक्षपदावरती ज्यांची निवड झाली, आता आपण सरचिटणीस पाहिले, आता अध्यक्ष लक्षात ठेवा, अब्दुल्ला अल मंदोस यांची WMOच्या अध्यक्षपदावर निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर WMO जी आहे तिची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये सरचिटणीसच्या बाबतीत आपण पाहिलं पहिल्या महिला, त्यानंतर आता अध्यक्ष जे आहेत ते अब्दुल्ला अल मंदोस यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ते आहेत संयुक्त अरब अमिरातीचे. तसंच त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे तर 4 वर्षांचा आहे. आणि हे सगळे लोक जे आहेत ते 1 जानेवारी 2024 पासून त्यांचा कार्यभार स्वीकारतील. आणि ही जी संस्था आहे WMO तर हिच्या उपाध्यक्षपदावर 3 व्यक्तींची निवड झाली. त्यामध्ये भारताचे मृत्युंजय महापात्रा
आयव्हरी कोस्टचे डेव्हिड कोनाटे आणि आयर्लंडचे इयान मोरन या तिघांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि जागतिक हवामान परिषद जी आहे तिची निवडणूक किती वर्षांनी होते तर दर 4 वर्षांनी. म्हणजे त्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो तर दर म्हणजेच 4 वर्षांचा असतो. आता या ठिकाणी आपल्याला काही ऑनलाईनर प्रश्न पाहून घ्यायचे आहेत. तर ओडिशामधील बालासोर या ठिकाणी जो अपघात झालेला आहे तर त्या एक्सप्रेसचं नाव तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झालेला आहे. त्याच्यानंतर ओडिशामधील कोणत्या रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला हे देखील माहीत असलं पाहिजे. बहनगा रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे जे की बालासोरमध्ये आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, नासाच्या कोणत्या यानानं सौर वादळाचा स्रोत शोधलेला आहे. तर हे यानंच नाव लक्षात ठेवा. पार्कर सोलर प्रोबनं त्याचा स्रोत शोधलेला आहे. कशाचा तर सौर वादळाचा. ते नासाचं यान आहे. आणि याचबरोबर आपला जो वीकली व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.